संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक 14 तारखेला दारूची मद्याची पूर्ण दुकानं बंद आहेत। आज त्या स्थळावरती आमची जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनतर्फे आज एक मीटिंग पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये सोमवारी सकाळी 10 वाजता शिवाजी पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमचा मुकमोर्चा तेथून निघणार आहे। त्याचं कारण असं की शासनाने वाढवलेली 15% शासकीय फी, 10% व्हॅट आणि दारूवरचे दर हे अव्वाचे सव्वा केलेले आहेत। 60% त्यांनी वाढवलेले आहेत। म्हणजे जी क्वार्टर 200 रुपयाला मिळायची ती आता 300 रुपयाला वाईन शॉपला मिळेल आणि ती परमिट रूमला 400 रुपयाला मिळेल। याचा पूर्ण ग्राहकावरती त्याच्या खिशावरती परिणाम होणार आहेत। त्या निषेधार्थ आम्ही 14 तारखेला जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन संपूर्ण जिल्हा मुकमोर्चा हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पोहोचणार आहेत। धन्यवाद। बंद वगैरे पुकारणार आहे का आपण? बंद आहे त्या दिवशी, संपूर्ण दिवस बंद आहे आमचं। किती आउटलेट यात सहभागी होणार आहेत का? त्यात जवळपास 700 ते 800 आउटलेट पूर्ण जिल्ह्याचे आपले सहभागी होणार आहेत। आणि आपण काय निवेदन कोणाकोणाला देणार आहेत? निवेदन आम्ही अजितदादांना देणार आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहेत। आमची अशी आहे, राज्य शासनाने मधावरील जो टॅक्स वाढवलेला आहे 60%, दरवर्षी होणारी 10 ते 15% फी वाढ आणि हा अव्वाचा सव्वा लावलेला हा वॅट जो आहे, या वॅटने परमिट धारकांची अक्षरशः कुटुंबांना झालेली आहे, कंबरडा मोडलेला आहे। त्या वॅटच्या विरोधात आम्ही दिनांक 14/7/2025 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी पुतळ्यापासून तर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढणार आहे।